हॅलो, नमस्कार. ड्रीम ड्रेसेस या मराठी युट्यूब चॅनलवर मी पूजा तुमचे सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल पायजमाची कटिंग आणि स्टिचिंग बघितलेली. फक्त 2 मीटर कपड्यापासून एकदम छान असा आपण पायजमा तिथे रेडी केला आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर माझ्या युट्यूब चॅनलवर चेक करा, तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. ओके, तर आज आपण अम्ब्रेला कुर्ती म्हणा किंवा अम्ब्रेला फ्रॉकचं कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. मग त्यासाठी मी इथे 2.5 मीटर कापड घेतलं आहे. कटिंगला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला एक गोष्ट माहिती नसेल की रोज संध्याकाळी 4 वाजता आपले आरीवर्कचे लाईव्ह क्लासेस होतात. ते एकदम फ्री मध्ये असतात. जर तुम्ही ते अटेंड केले नसतील तर आजपासूनच नक्की ह्या क्लासला अटेंड करा आणि फ्री मध्ये आरीवर्क शिकण्याची संधीचा लाभ घ्या. आणि जर तुम्ही माझं चॅनल शेअर केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर पहिला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझं चॅनल शेअर करा. ओके, आता आपण अम्ब्रेला कुर्तीच्या कटिंगला सुरुवात करूया. तर आता आपण अम्ब्रेला फ्रॉकच्या कटिंगला सुरुवात करूया. आणि एक सांगते, अम्ब्रेला फ्रॉकचं कटिंग आधी मध्येच कुठे दाखवते तर मी जे पोल टाकलेलं वोटिंगसाठी की अम्ब्रेला कुर्ती शिवायची आहे की हायनेक कुर्ती, तर तुम्ही सगळ्यांनी अम्ब्रेला कुर्तीसाठी जास्तीत जास्त हे केलंय, वोट केलंय. मग त्याच्यासाठी मी आज तुम्हाला अम्ब्रेला कुर्ती दाखवते. आता मी कुर्ती नाही स्टिच करणार आहे, मी अम्ब्रेला फ्रॉक स्टिच करणार आहे. पण अम्ब्रेला कुर्तीची पण जी मेथड आहे ती सेम यासारखीच आहे. मी फक्त याला मागे बेल्ट लावणार आहे. तुम्हाला जर कुर्ती स्टिच करायची असेल तर त्याला तुम्ही बेल्ट नाही लावले तरी चालेल. ओके, तर आता आपण कटिंगला सुरुवात करूया. अम्ब्रेला कुर्तीसाठी मी हे 2.5 मीटर कापड घेतलं आहे. ह्याचा पन्हा मी तुम्हाला दाखवते किती आहे. तुम्हाला जर अशा कापडची लिंक हवी असेल ना तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक शेअर करीन, त्यावर क्लिक करून तुम्ही वेगवेगळे कापड परचेस करू शकता. ह्याचा पन्हा बघा मी किती घेतलाय सांगते तुम्हाला. हा बघा, हा 42 पन्ह्याचा कापड आहे आणि हा 2.5 मीटर कापड मी घेतलाय. जर तुम्हाला लॉंग स्टिच करायचं असेल तर तुम्हाला 3 मीटर लागेल. मी शॉर्ट स्टिच करणार आहे त्यामुळे मी 2.5 मीटर घेतलाय. सगळ्यात पहिला आपल्याला हे कापड असं ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून डबल फोल्ड मारून घ्यायची आहे. हे बघा, इथून डबल फोल्ड मारली. तर आता सगळ्यात पहिला आपल्याला काय करायचंय, चेक करायचंय. इथून पहिला मी अशी डबल फोल्ड घेतली. हे मीटर मध्ये कापड आहे असं आणि मी पन्ह्यात फोल्ड घेतलीये. ओके, हे बघा मी तुम्हाला पुन्हा दाखवते. हे मीटर मध्ये कापड आहे, मी पन्ह्यात फोल्ड घेतलीये. सगळ्यात पहिला मी ना पन्ह्यातच डबल फोल्ड करून बघणार की माझं माप बसतंय की नाही. जर बसत असेल तर मी असंच काढणार. छाती घेरचा चौथा भाग अधिक 2 इंच इथे बसतंय का बघणार. तर छाती घेरचं माप आहे 8 अधिक 2 इंच 10, तर इथे बसून जातंय. समजा आता छाती घेर 36 असेल तर त्याचा चौथा भाग येतो 9 अधिक 2 इंच, इथे बसणार नाही 11. मग तुम्हाला काय करायचंय तर ह्याची फोल्ड अशी घालायची आहे. बघा, पहिला तर अशी डबल फोल्ड करून घ्यायची आहे, त्यानंतर इथून अशी फोल्ड घालायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला बॉडी पार्ट कट करून घ्यायचं आहे. आता छाती घेर कमी असल्यामुळे ना ह्या फोल्ड मध्ये पण माझा इथे अप्पर बॉडी पार्ट निघून जातोय. हा बघा, डबल फोल्ड केला इथे मी. आता सगळ्यात आपण जसं रोजची स्टेप करतो, हे वरती खालती असतं कापड म्हणून इथे आधी स्ट्रेट लाईन आखून घेते आणि त्याच्यानंतर इथे अप्पर बॉडी पार्ट कट करून घेते. त्याच्यासाठी कंबर उंचीचं माप टाकते. कंबर उंचीचं माप आहे 13 अधिक 1 इंच 14. लगेच स्ट्रेट लाईन आखून घेते. आता मी बंद गळ्याचं शिवणार आहे त्यामुळे मी बंद गळ्याच्या पूर्ण शोल्डरचं माप टाकेन. पूर्ण शोल्डर माझा 13 आहे अधिक अर्धा, 13चा दुसरा भाग 6.5 अधिक अर्धा इंच. जेवढा शोल्डर घेतला तेवढीच मुंडा खोली. शोल्डर मी 7 घेतला म्हणून मुंडा खोली पण मी 7 घेते. ही छाती घेरची लाईन आखून घेतली आणि जेवढं शोल्डरचं माप टाकलेलं ना 7 इंच, तेवढंच इथे 7 इंच टाकून हा 7x7चा मी बॉक्स तयार करून घेतला. आता इथे छाती घेरचा चौथा भाग, छाती घेरचा चौथा भाग 8 आहे अधिक 2 इंच शिलाई मार्जिन आणि ह्या लाईनवर कंबर घेरचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. कंबर घेरचा चौथा भाग 7 येतो अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. आता जर तुम्ही इथे टक्स घालणार असाल ना तर मग कसं घ्यायचं, छाती कंबर घेरचा चौथा भाग अधिक 1 अधिक 2 असं घ्यायचं जर तुम्ही टक्स घालणार असाल तर.
आणि जर तुम्हाला प्रिन्सेस कट फ्रॉकची कटिंग आणि स्टिचिंग पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी नेक्स्ट व्हिडिओ तो पण बनवेन. आता मी हा बिना टक्सचा बनवणार आहे. ह्या दोन्ही मार्जिन लाईन जोडून घेतल्या. आता मी आकार देऊन घेते आर्म होलचा. आर्म होलचा आकार देण्यासाठी इथून पाऊण इंच क्रॉस घ्यायचं, इथून क्रॉस पाऊण इंच घ्यायचं आणि हा आर्म होलचा आकार द्यायचा. त्याच्यानंतर ह्या दोन्ही यांचा मध्य काढायचं. ही जी लाईन आहे या लाईनचा मध्य काढून अर्धा इंच आत घ्यायचं. ह्या लाईनचा मध्य काढायचा, अर्धा इंच आत घ्यायचं आणि हा आकार द्यायचा. मी इथे आता अंदाजे मध्य काढलाय माझा हात बसल्यामुळे. तुम्ही इथे मोजून मध्य काढायचंय. म्हणजे ही लाईन किती आहे बघा, 7 आहे ना, मग बरोबर 3.5 ला ह्याचा मध्य येतो हा बघा. आणि इथून अर्धा इंच आत घेऊन हा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. तर हा बॉडी पार्टचं आपलं ड्राफ्टिंग रेडी आहे. आता आपण बॉडी पार्ट कट करून घेऊया. आता मी बॉडी पार्ट कट करून घेते. सगळ्यात पहिले आतला भाग आहे तो बाजूला काढून घेते. त्यानंतर हा जो पुढचा आर्म होल आहे तो व्यवस्थित ठेवून कट करायचा आहे. तर हे आपलं अपर बॉडी पार्टचं कटिंग झालेलं आहे. आता आपण घेरचं कटिंग बघूया. आता हे जे उरलेलं फॅब्रिक आहे ना त्याचं मी असं 2 फोल्ड करून घेते मीटरमध्ये. हे बघा डबल फोल्ड करून घेतलेलं आहे. हे एवढं माझं उरलेलं फॅब्रिक आहे. हे असं डबल फोल्ड करून ठेवायचं. त्यानंतर काय करायचं बघा, ही ओपन साईड आहे ना, ही ओपन साईड आहे आणि ही फोल्डेड साईड आहे. तर ओपन साईड वरून आपल्याला क्रॉस फोल्ड करून घ्यायचं आहे. म्हणजे इथे बघा ही ओपन साईड आहे, नीट बघा ही ओपन साईड आहे. मग हा कॉर्नर मी असा इथे जोडणार. हे बघा अशी त्रिकोणी घडी घालून घ्यायची आपल्याला. हे बघा इथे चारही बाजू ओपन आहेत. 1 2 3 4. इथे फोल्डेड साईड आहे आणि एक ओपन साईड आहे. एक फोल्डेड आणि एक ओपन. ओके, आणि ही आपली फोल्डेड साईड आली आहे. अशा प्रकारे इथे 4 पदरी त्रिकोणी घडी घालून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला कंबरचं माप टाकायचं आहे. आधी सगळं चेक करायचंय चारही लेयर्स एका खाली एक आहेत का. आता हे क्रेपचं कापड असल्यामुळे जरासं खालीवर चालून जाईल. कॉटनचं असेल तर एवढा त्रास आपल्याला होणार नाही. कंबरचं माप टाकताना कंबर घेरचा चौथा भाग अधिक 1.5 इंच घ्यायचा आहे. मग कंबर घेरचा चौथा भाग आहे 7 अधिक 1.5 इंच, म्हणजे 7 अधिक 8 8.5 येणार. आता हे 8.5 पण माप असं टाकायचंय की आता तुम्ही असं पण टाकू शकता. हे बघा असं टाकलात ना तर हे चुकलं, म्हणजे इथून कमी आणि इथून जास्त असं दिसतंय. असं टाकलात तर इथून जास्त आणि इथून कमी दिसतंय. असं न टाकता दोन्ही बाजू इक्वल यायला पाहिजेत 8.5 टाकताना. हे बघा थोडं मागे पुढे चालतं पण एकदम कमी जास्त नाही. आता बघा ही आणि ही साधारण एकसारखी दिसते ना, ही आणि ही बाजू साधारण दिसली पाहिजे, एकदम मोजून घ्यायची नाहीये. तर ही बघा ही आणि ही बाजू साधारण एकसारखी पाहिजे. असं आपल्याला 8.5चं माप टाकून इथे लाईन करून घ्यायची आहे. ही लाईन करून घेतली की त्यानंतर बघा ही फोल्डेड साईड आहे ना, तिथून लक्ष द्या. हा जो पॉइंट आहे इथे मेजर टेप ठेवायची. ह्या पॉइंटवर मेजर टेप ठेवायची आणि हा पॉइंट मोजायचा किती आहे. तर इथे 11.5 येतोय हा पॉइंट. मग इथे मेजर टेप वरचं बोट हलवायचं नाहीये आणि इथून मेजर टेप फिरवायची आहे 11.5. पुन्हा इथे बोट ठेवायचं, इथून मेजर टेप हल्ली नाही पाहिजे. 11.5 11.5 पुन्हा थोडं पुढे घेऊन 11.5 11.5 पूर्ण हा 11.5चा सर्कल. अंदाजे लाईन मारून पण आपलं बरोबर 11.5 आलेलं आहे. तुमचं जरासं वर खाली झालं ना तर ठीक आहे, पण जास्त होतं प्रमाणे.
हे आपलं कंबर घेरचं मार्किंग झालेलं आहे. आता आपल्याला पूर्ण उंचीचं माप टाकायचं आहे. मग पूर्ण उंचीचं माप टाकताना आपल्याला काय करायचं तर कंबर उंची मायनस करून घ्यायची आहे. पूर्ण उंचीचं माप आहे 41. मग मी कंबर उंची मायनस करून घेणार 13. मग 13 कसे मायनस करायचे आहेत? हा जो कमरेचा भाग आहे ना त्याची फोल्डेड साईड आहे, इथे 13 ठेवायचं आहे. हे बघा इथे 13 ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पूर्ण उंचीचं माप आपल्याला टाकायचं आहे. 13 मायनस करून पूर्ण उंचीचं माप अधिक 1 इंच. पूर्ण उंचीचं माप आहे 41 अधिक 1 इंच घेते 42. 41 अधिक 1 इंच 42. आता ह्या पॉइंटवर मेजर टेप ठेवायची आहे. पुन्हा ह्या पॉइंटवर मेजर टेप ठेवून इथे काउंट करून घ्यायचं आहे किती आलं. तर ह्या पॉइंटवर मेजर टेप ठेवून हा पॉइंट मोजायचा आहे. 40 आला आहे आपला. मग इथे ह्या पॉइंटवरून बोट हलवायचं नाहीये आपल्याला. हे बघा ह्या पॉइंटवरच बोट अशी मेजर टेप नीट ठेवायची आहे. इथे 40 आलाय ना तर 40चा असा राऊंड आपल्याला काढून घ्यायचा आहे. मग काय करायचं, ह्या पॉइंटला मेजर बोट ठेवायचं, थोडंसं पुढे जायचं, 40ला मार्क करायचं. पुन्हा इथे पकडायचं, थोडं पुढे घ्यायचं, 40ला मार्क करायचं. असं पूर्ण सर्कल आपल्याला करून घ्यायचं आहे. इथे पकडलं, थोडं पुढे घेतलं, 40ला मार्क केलं. पुन्हा ह्या साईडने पकडलं, थोडं पुढे घेतलं, 40ला मार्क केलं. हा जो वरचा पॉइंट आहे इथून मेजर टेप अजिबात हल्ली नाही पाहिजे, नाहीतर मग तुमचा वर खाली होऊन जाईल ड्रेस. पूर्ण सर्कल आपल्याला हा 40चा करून घ्यायचा आहे. आता हे जे पॉइंट्स आहेत ना हे जोडून घ्यायचे आहेत. तर हा आपला झाला अम्ब्रेलाचा घेर. मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करते बघा. सगळ्यात पहिला तर मी कपड्याची 4 पदरी घडी घालून घेतली. त्यानंतर मी इथे कंबर घेरचा चौथा भाग अधिक 1.5 इंच घेतलं. ते पण घेताना मी ह्या दोन्ही बाजू बघून घेतल्या, ह्या दोन्ही एकसारख्या येतील असं बघून मी इथे कंबर घेरचा चौथा भाग अधिक 1.5 इंच घातलं. त्यानंतर ही लाईन आखून घेतली. ही लाईन आहे ना ही फोल्डेड साईड पासून मी मोजून घेतली किती आहे. हे फोल्डेड साईड पासून माझं जेवढं माप आलं त्याच मापाचा मी हा इथे मेजर टेप ठेवून सर्कल करून घेतलाय. हा सर्कल झाल्यानंतर मी काय केलं तर पूर्ण उंचीचं माप टाकलं. पूर्ण उंचीचं माप कसं टाकलं, कंबर उंची माझी जेवढी होती, कंबर उंची होती माझी 13, तर मी इथून 13 इंच मायनस केलं आणि इथे पूर्ण उंची अधिक 1 इंच टाकलं. इथून 13 इंच मायनस केलं आणि पूर्ण उंची अधिक 1 इंच टाकलं. त्यानंतर मी मेजर टेपचं एक टोक इथे ठेवलं आणि काउंट करून घेतलं इथून इथपर्यंत किती आलं. तर इथून इथपर्यंत माझं 40 आलं. तर मेजर टेप इथे नीट फिक्स केली मी आणि इथून मेजर टेप न हलवता 40चा सर्कल करून घेतला. अशा प्रकारे आपला हा हाफ अम्ब्रेलाचा घेर रेडी झाला आहे. आता हे आपण कट करून घेऊया. आता मी कट करून घेते पहिला कंबरची साईड. आणि आता मी घेर कट करून घेते. हा बघा हा आपला अम्ब्रेलाचा घेर रेडी आहे. तर आता आपण स्लीव्हची कटिंग बघूया. हे उरलेलं कापड आहे, हे असं मी इथे डबल फोल्ड करून घेते. हे डबल फोल्ड करून घेतलं असं आणि आता मी इथे पुन्हा फोल्ड करून घेते. आता मी अम्ब्रेला स्लीव्हचं कटिंग दाखवते हा तुम्हाला. तर मी बाही लांबी 5 ठेवणार आहे, मी छोटीच ठेवणार आहे बाही लांबी. मग इथून 5 जिथे येतं 5 अधिक 1 6 घ्यायचं. इथे 6.5 पर्यंत बसतोय, मग मी इथे 6.5ला मार्क करून घेते. त्याच्यानंतर ह्याच पॉइंटवर मी 6.5 ठेवून असं पूर्ण मार्क करून घेणार आहे. 6.5 ठेवणार, मार्क करून घेणार. आणि हे कट करायच्या आधी ना खाली कापड सगळीकडे आहे काय बघायचं. तर सगळीकडे कापड आहे, तर मी इथून कट करून घेते. मी हे कट करून घेते.
अशा प्रकारे हे आपले फुल फ्लेड अम्ब्रेला स्लीव्स पण कटिंग झालेले आहेत. आता इथे आर्म होलचा आकार द्यायचा बाकी आहे. जेव्हा आपण ड्रेस स्टिच करतो ना तेव्हाच हा आर्म होलचा आकार द्यायचा असतो, हा आधी देत नाहीत. मग जेव्हा मी स्टिच करायला दाखवेन ना स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्याचा आर्म होलचा आकार कसा देतात ते बघायला मिळेल. आणि ह्या स्लीवची इन डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मला खाली कमेंट करून सांगा. फक्त स्लीव्सचा कटिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेन. तर अशा प्रकारे मी इथे अपर बॉडी पार्ट, स्लीव्स आणि घेरचं कटिंग केलेलं आहे. आता आपल्याला स्टिचिंग बघायचं आहे. आता मी ह्याच व्हिडिओमध्ये स्टिचिंग तुम्हाला दाखवत नाही, नेक आणि स्टिचिंग मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते. ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या कमेंटचे आन्सर्स देईन. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हे पण तुम्ही मला कमेंट करून सांगा. ओके, माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.